नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा पुन्हा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसाठी। तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत की कोणता निर्णय या शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे व त्या संबंधित माहिती संपूर्ण व्हिडिओ मार्फत आपण घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, बॅटरी ऑपरेटर पंपासाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ 14 ऑगस्ट पर्यंत ही वाढवण्यात आलेली आहे। तर त्या संबंधित महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। तर शेतकरी मित्रांनो, चला व्हिडिओ संपूर्ण सुरू करूया। तर एक बघा, मुंबईमध्ये दिनांक 6/2024 ते 25 या योजनेअंतर्गत चालू हंगामामध्ये बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड म्हणजे शेतकरी लाभार्थ्यांची निवड महा-डीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे। इच्छुक व पात्र शेतकऱ्यांसाठी महा-डीबीटी पोर्टलवर दिनांक 24 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना बॅटरी पंप म्हणजे फवारणी करायचा पंप पाहिजेसाठी तो आपल्याला या महा-डीबीटी या पोर्टलवर त्याच्यावर अर्ज करण्याची मुदत ही वाढवण्यात आली। 100% मुदतीवर हा पंप मिळणार आहे। त्यासोबतच समोर कोणती माहिती आहे ते देखील आपण इथं घेऊया। कापूस व सोयाबीन व इतर तेलबिया या पद्धतीत चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना 2023 व 2022-23, 24-25 या 3 वर्षाकरिता राबविण्यात येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे। तर फॉर्म कुठं भरणार आहे? महा-डीबीटी मार्फत। इकडं बघा, इथं संपूर्ण माहिती देऊन आहे। तर फॉर्म आपण कुठं भरल्यास आपल्या फॉर्म हा पात्र होऊ शकतो। शेतकऱ्यांनी फॉर्म महा-डीबीटी महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर भरल्यास जास्तीत जास्त अर्ज ऑनलाईन करावेत व योजनेत लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे। तर आपल्या अधिक माहितीसाठी या योजनेसंदर्भामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आपल्या तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा। मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत धन्यवाद।